गारा नुसतंच गारा पडायला नुसतंच गारा पडायला आता रस्त्यावर रस्त्यावर आपली नवीन जोडी बघा पावसात गारा वेचत आहे. जोडीनं गारा वेचत आहे कारण त्यांच्या इकडे खूप मोठा पाऊस पडला. खाली इंचलंजीमध्ये खूप मोठा पाऊस पडलेला आहे आणि गारा सुद्धा खूप मोठमोठ्या पडलेल्या आहेत. आमच्याकडे पण वातावरण झालेलं पण एवढा काय मोठा पाऊस पडला नाही आणि गारा वगैरे तर काय पडल्या नाहीत. वारं मात्र खूप जास्त सुटलेलं. कुणाच्या तरी काचा वगैरे फुटल्या, आवाज येत होता आणि मी तर काय माझ्या पूजेमध्ये होते त्यामुळं मी काय बाहेरच गेले नाही, पण आवाज खूप मोठा आला काचा फुटलेल्या. आता आपली डाळ शिजलेली आहे. अशी डाळ शिजायला पाहिजे, पूर्ण असं पिठं झालं पाहिजे या तरच पोळ्या आपल्या चांगल्या होतात. एक नंबर डाळ शिजली आता बघू शकता, काही आत कण राहत नाही. आता आपण यात गुळ घालून घेऊया, काढून घेतली. आपण डाळ काढून घेऊया. तुळस अंधारे तुळसे वड्या इथे ह्याचं घालणार आहे बघा, गुळाची वड्या. मला एक दे. एवढी सपणार आहे तुला काय वडी ती बटाटे शिजलेत काय बघ. कुकरच्या शिट्ट्या एक होत नाही. शिजलेत बटाटे पण आपले. भात पोळ्या आवरायला पाहिजे, आमटीला फोडणी मारायला पाहिजे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवली तशी डाळ शिजली पाहिजे. तशी जर डाळ शिजली तरच आपल्या पोळ्या एकदम मऊसूत होतात. तर पोळी लगेच बिघडते, सगळ्या फुटायला लागतात, येत नाहीत. आणि एकदा जर पोळी फुटायला आली तर काहीच करता येत नाही त्याला. चला आता इथे पुरण शिजायला ठेवलेलं आहे. बटाटे पण आपले शिजलेले आहेत. आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत एडिट करून पोहोचवते आणि मग त्यानंतर बाकीचं सगळं आवडते. पुरणपोळ्या वगैरे सगळ्या झाल्या, बटाटे भाजी झाली, आमटी झाली, सगळं झालं. पण तुमच्यासोबत शेअर केलं नाही मी कारण वेळच नव्हता. आणि आता सत्यनारायण पूजा पण मांडून घेतलेली आहे. फक्त आता कथा वाचायची, आरती करायची. पाऊस गडगडायला लागले आमच्या इकडं, त्यामुळे पटपट वाचून येते कारण लाईट गेली तर मग काय खरं नाही. सत्यनारायण पूजा थोडक्यात दाखवते मी तुम्हाला. वाजलेले 7:15. हे पहा, अशी सत्यनारायण पूजा आपली झालेली आहे. आता वाचायचं आहे, फक्त वाचून घेते. नमो तुझला सरस्वती आदी माया लावण्य ज्योती, तुझ्यावरील मला स्फूर्ती यावी कथानुसंधाने. आता नमो गुरुदेवता योगी राजे सुखदाता, कृपा करुणिमा जाणता, जो का स्वामी माझा तू. नमो आदी नारायण जो विश्व. सगळ्या सेवा आरती वगैरे केली आणि त्यानंतर मग हा जो कुंभ भरायचा होता आपल्याला अक्षय कुंभ, तर तो भरून घेतला. त्यामध्ये मी धनलक्ष्मी कवडी, जो नारळ असतो तो, पिवळी कवडी, परत गुंजा, परत हळकुंड असतं, लेकुरवाळ हळकुंड असतं ते भरलेलं आहे. सगळं पैसा असं सगळं मी जे त्यात भरून कलश भरलेला आहे. आत्ता झालेलं आहे माझं सत्यनारायण. आणि सत्यनारायण परत तो
कुंभ वगैरे भरायचं होतं ते झालेलं आहे. कुंकुमार्चन झालेलं आहे. टायमिंग दाखवते आणि वारं कसलं सुटले आमच्याकडे. पाऊस पण आला, थोडाच आला. पंख का लावलाय? वारं केवढं छान आलं. वारे आले 9 वाजलेले. बोला की जरा. अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा द्या. अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा सगळ्या. आणि काय निवांत आहे आता. काय ऑर्डर करायचं? रिमोट पाहिलाय. रिमोट बहुतेक मी नाट ठेवलं वाटतं. केवढी धूळ आल्या इथं पाहायला. सगळं चिटकायला. कसलं वारं छान आले वारं. खिडकींच्या काचा बिचा फुटा लागले त्याकडे. हाय, श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज वार आहे सोमवार. शुभ सोमवार सर्वांना. शाबू बनवणार आहे मी आता, कारण माझा उपवास असतो सोमवारचा. आणि काल अक्षय तृतीयेला भरपूर अशा सेवा रात्री केल्या, पण तुमच्यासोबत शेअर करता नाही आल्या, कारण पावसाचं वातावरण झालेलं आणि पाऊस आलेला आणि गडगडून विजा व्हायला आलेल्या, लाईट गेलेली. त्यात अंधारातच मी सत्यनारायण पूजासुद्धा केली, थोडीशी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि त्यानंतर मग सत्यनारायणाची आरती, गणपतीची आरती केली. आणि त्यानंतर पारायण आपलं ह्याची महाराजांची आरती, दत्त महाराजांची आरती, नारायणाची, गायत्रीची आरती, मंत्रपुष्पांजली. आणि मग विष्णू सहस्रनाम वाचलं, कुंकुमार्चन केलं. कुंकुमार्चन केल्यावर परत मग दुर्गादेवीची आरती केली, नैवेद्य दाखवला. अशा पद्धतीने सगळ्या सेवा भरपूर अशा केलेलंही छान वाटलं मला. कारण की म्हणजे कधी असं आपल्या हातनं जास्त सेवा होत नाहीत बघा. असं काय तर कारण असलं तरच होतात. आणि सत्यनारायण पण छान झाला. सगळी माझी पूजा मांडणी झालेली आणि लाईट गेली. मग अंधारात शेवटी तोपर्यंत हे आलेली. मग तिथं आमच्या दुकानच्या दारात मिरवणूक चालू होती काल शिवजयंती असल्यामुळं. मग खूप गोंधळ होता आणि सगळ्या डॉल्बी वगैरे आमच्या ते दारातच लावायचं काम चालू असतं. त्यामुळं मग ते म्हटले तिथं भरपूर दंगा चालू आहे आणि काय सगळं हादरायला लागले म्हटले. त्यामुळं मी काही थांबलो नाही, आलो म्हटले. बरं झालं म्हटलं, कारण की मला पण वाचायला. त्याने मग मोबाईलचा टॉर्च धरला आणि मग मी सगळं 5 कथा आहेत त्या वाचल्या. अशा पद्धतीने सत्यनारायण काल झाला. आणि स्वयंपाक काय माझा पोळ्याचा झालेलाच होता. थोडासा तुमच्यासोबत शेअर पण केलेला आहे मी. पोळ्याचा स्वयंपाक सगळा काही केला नाही, का सगळं कसं प्रत्येक वेळी मोबाईल लावायचं, दाखवायचं म्हणतं खूप वेळ होतो. आणि असं सण ज्या वेळी असतो त्यावेळी कामं पण असतात आणि इथं अडचण एक आहे घरात. त्यामुळे ते मोबाईल प्रत्येक वेळी लावायचं, ते स्टँड इकडनं तिकडं, आणि त्यात ते स्टँड खराब झालेलं आहे. त्यावरती ते स्टँड चांगलं असतं तर त्याला मोबाईल लावून मग आपण रेसिपी आपल्याला दाखवू शकतो. पण ते पण स्टँड कसं झालेलं आहे, खराब झालेलं आहे. आता बघूया, परत मी कोल्हापूरला गेल्यावर त्याचं नेणार आहे आणि रिपेअर करून आणणार आहे. कारण ते स्टँड आणून काही लई दिवस झालेले नाहीत आणि त्याचे पैसेसुद्धा फिटलेले नाहीत खरं म्हणजे. त्यामुळं आणल्यासारखा त्याचा वापर तर व्यवस्थित झाला तर छान वाटतं. आणि मी आज बुगडी घातलेली बघा, आपण आणलेली बुगडी घातलेली आहे. मी गोळ्या घेतलेल्या त्या मॅडमांच्याकडनं, जखम झालेली त्यामुळं. खरं कानाला किती गेटअप छान येतं. आणि अजून पण थोडंसं खरं म्हणजे पूर्ण दुखायचं कमी आलेलं मला, आणि मी ते घातल्यामुळं परत आता दुखायला लागलेलं आहे. कारण की मी ज्या काट्या घातलेल्या त्यामध्ये त्या लहान होत्या आणि बुगडीचा जो दांडा असतो तो थोडा मोठा असतो. त्यामुळे मग ते असं फिरवून घालताना थोडं दुखतंच. आता हे करणार आहे आणि 1-2 गोळ्या तर त्यातल्या आणाव्या लागणार, हे बघू शकतो. आणि 1-2 गोळ्या तर त्यातल्या आणायला लागणार आहे. आणि 2-3 गोळ्या आणून खायच्या म्हणजे जरा कमी येतं. मग जखम असते, आत असते जखम. वरून जरी आपल्याला वाटलं की कमी आले तरी आत जखम असते, तरीसुद्धा एवढं दुखत नाही. मागच्या वेळी खूप सुजलेलं. इथं का सुचतं माहिती आहे, इथं हाड असतं, हाडावर टोचलेलं असतं, त्यामुळे ते दुखतं. खरं मला खूप आवड आहे बुगडीची, मग मी घेतलेली आहे. चला, आज सोमवार शाबू करायचे. शाबू भिजत आले तर आता लक्षात नाही.
थोडीशीच घातलेली. शेंगदाण्याचा कूट वगैरे काय आहे. आणि बटाटे चिरते. मिरचीचा ठेचा पण केलेला आहे आपला. शाबू करते त्यांना काय रात्रीच्या पोळ्या आहेत दोघांनी. भात तेवढा लावायचा आहे. भात लावून घेते. आमटी पण गरम करायची. आमटी गरम करून घेते. किचन ओटातून सगळं क्लीन केलेलं आहे. मला भूक लागलेली त्यामुळे मी माझ्या बहिणीने जे गुळाच्या वड्या दिलेल्या आहेत त्या खात आहे. खूप छान लागतं त्या. आमच्या बहिणी आज कारभार केलेला आहे. हे बघा तोडून बसले तर नक्कलडकाच पडलाय त्याचा. ह्याच्यावर जे पेच असतं ते तुटलेलं आहे. आता याला वेल्डिंग मारून आणायला लागणार आहे. असा सगळा उद्योग. आता बनवणारे शाबूसाठी सगळ्यात आधी महत्त्वाचा लागतो तो बटाटा. तो बटाटा चिरून घेते. 2च बटाटे चिरणार आहे. याच्या आधी दुसरी शाबूच खायचा नाही मध्ये आणि ह्याच्या आधी खूप खायचा आणि मध्ये काय झाले का मी शाबूच नको म्हणायचा. नेलेली शाबू मी तशीच परत आणायची आणि आता आज काय झालं काय माहीत, आज मला शाबू पाहिजेच म्हणायला लागला. ज्या दिवशी कमी करतो त्या दिवशी पाहिजेल होतं. मुलांचं काही कळतच नाही बघा. ज्या दिवशी आपण कमी करतो त्या दिवशी म्हणतो मला पाहिजे आणि ज्या दिवशी भरपूर केलेले असते त्या दिवशी म्हणतो नको. करायचं तर कसं हे काय कळतच नाही. त्यानंतर कढई ठेवली. कढईमध्ये 1-1.5-2 पळी तेल घातलं कारण की जास्त शाबू नव्हती. तेल कढल्यावर त्यामध्ये जिरं घातलं. जिरं चांगली फुलून आल्यानंतर मग जी आपली हिरवी मिरचीचा ठेचा केलेला होता तो घातला आणि ते व्यवस्थित भाजला आणि त्यानंतर बटाटा त्यामध्ये घातला. बटाटा मात्र व्यवस्थित मंद गॅसवर करपूस भाजून घ्यायचा थोडंसं मीठ टाकून आणि त्यानंतर शाबूमध्ये थोडंसं मीठ म्हणजे चवीप्रमाणे मीठ, साखर आणि शेंगदाण्याचा कुटका आपण तयार करून ठेवलेला होता तो घातला आणि शाबू बटाटा भाजल्यानंतर घातली आणि व्यवस्थित ती मग भाजून घेतली. शाबू पण पूर्ण कलर बदलूसपर्यंत भाजून घ्यायची, नाही तर शाबूसुद्धा अशी कच्ची लागते. एक जण शाबू भाजतच नाहीत अजिबात. आणि हे जे पीठ होतं ते रात्री पोळ्या करून 1-2 चपातीचं पीठ राहिलेलं मी फ्रीजला ठेवलेलं. त्यात मग थोडंसं वाळलं पीठ घातलं आणि त्याचा घट्ट असा गोळा बनवला आणि त्याच्या 2 चपात्या बनवणार आहे. झाली आपली शाबू तयार. थोडीशीच केली मी आज. खात नाही जाता कोण, स्त्री पण आधीसारखं खात नाही. इकडे लावलेलं आहे भात आणि ही पोळीची कणिक राहिलेली होती त्यात थोडंसं आणि वाळे कणिक घालून घट्ट केलं कारण पोळीची कणिक एकदम पातळ असते. सगळे गेलेला आहे तासाला आणि येईल तो आता. तेव्हा आलेल्या भूक लागल्या असं करतो. वाचन थोडं राहिलेलं आहे माझं पण आता कालच्यासारख्या 1:30-2 वाजता बसणार आहे कारण की आता आले तर मग भूक लागलेली असते. जेवायवाड चालू करतात. त्याच्यापेक्षा म्हणलं आधी आवरूया जेवण आणि मग नंतर 2 वाजता बसलं तर चालते. आजची देवपूजा दाखवते. फुलं सकाळ सकाळी ह्याने जाऊन आणलेले आहेत आज 20 रुपयाची. छान दिलेत फुलं आणि बागेतली ताजी फुलं असली खूप छान वाटतं. कालचा आंब्याचा ढाळा बघा अजून ताजा आहे. मी लाईट दिवसा शक्यतो बंद ठेवते देवाऱ्यातला. एवढी फुलं साठवल्यात धूप बनवायला. दिलाय ते दादाने चांगला आहे म्हणून. रात्री तर घातला पण आहे तसाच वास मला येत होता. खोबऱ्याचं त्याच्यावर चित्र आहे त्यामुळं चांगला आहे म्हणले. असू दे म्हणलं आणला. खरं वास तर मला आहे तसाच येत होता. त्याने आता कसं सांगितलं काय माहीत. आणि आज थोडं गरम कमी होत आहे बघा कारण काल पाऊस पडला. आई त्यांच्या इकडं तर आमच्या खूप मोठा पाऊस पडला आहे काल. 1.5 तास पाऊस पडला आणि गारा ते पडलेल्या आहेत. इकडं काय एवढा पडला नाही पण तिकडं भरपूर पाऊस पडला. कुठं तर पडून दे थोडं गार झालं की बरं वाटतं. आणि रात्री लाईट गेलेली 12ला आली 3ला. झोप नाही 3 वाजेपर्यंत. तळमळत असं पडलो. रात्री भयंकर गरम व्हायला आलेलं खरं काय सुचन झालं. शेवटी रात्री खिडक्या उघडल्या जरा वारे यायला लागले तरी पण झोप काय लागत नाही. शेवटी लाईट आल्यावरच झोप लागली. आज उठले मी 7 वाजता.
उठायला सुद्धा वेळ झाला, त्यामुळे माझं वाचन राहिलेलं आहे. म्हणून आत्ता थोडं वाचलं, आता दुपारी थोडं वाचणार आहे. कांदा बटाटोचा टेम्पो आलेला, 100ला 8 किलो कांदे आणलेले आहेत. त्यातले 2 कुचकेच निघाले. पुरुषांना लावून दिले की कसं बा बघतच नाहीत, तसंच आणतात. आणि तिथं काही वेचून पण देत नाहीत सोडा, टेम्पोत आहे तसेच घ्यावेला. थोडासा वल्ला आहे कांदा. 2 पिशव्या कांदे येतात, ते सगळे निवडून ठेवावे लागणार. एक कांदा खराब झाला की घरभर सगळ्या खाणं वास येतो, त्यामुळे कांदे निवडूनच ठेवावे लागणार आहेत. आणि काल सत्यनारायण पूजेला समया वगैरे काढलेल्या होत्या, घासलेल्या आहेत. पितांबरने काय घासल्या नाहीत, कारण आमच्यात आज पाणी येणार नाही, त्यामुळे पाणी जपून वापरायला पाहिजे. पितांबरने काय घासाय नाहीत, असेच घासून ठेवलेले आहेत. म्हटलं आता परत आणि कवा तरी बघायला ते असंच ठेवूया. चला आता जेवून घेणार आहे. श्री पण आलेला आहे आणि यासने म्हटलं हे थोडंसं दुखायला लागले आणि 1-2 गोळ्या आणा जावा, म्हणजे कमी आहे की थोडं दुखायचं, नाहीतर तसंच राहील तर मग आणि ते जास्त चिघळणार आणि जास्त दुखणार. मग मैत्रिणींना कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.